आजचा दिवस सुनावणीचा असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये, कारण दोन महत्त्वाच्या सुनावण्या आज होत आहेत। एकीकडे मराठा आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी ही याचिका दाखल केली आहे, ज्यावर आज सुनावणी होईल। तर दुसरी महत्त्वाची सुनावणी असेल मालेगाव बॉम्बस्फोटा प्रकरणातली। या संदर्भात आरोपींच्या निर्दोष सुटकेला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे, ज्यावर सुनावणी होईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, आपण पाहतोय आज दोन महत्त्वाच्या सुनावण्या होत आहेत। एकीकडे मराठा आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली। ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी ही याचिका दाखल केली आहे, ज्यावर सुनावणी आज पार पडेल। नक्कीच लागवी, जर बघितलं तर दोन याचिका आहे, दोन केसेस आहेत। पहिली जी केस आहे ती मालेगावची आहे। मालेगाव केसमध्ये खरं तर निर्दोष सुटका जी आहे ती विशेष एनआयए कोर्टने केलेली होती आणि त्यावर जे मृतांचे नातेवाईक आहेत त्यांनी ही याचिका दाखल केलेली होती आव्हानात्मक। तर आता जर बघितलं तर सध्या दोन सुनावण्या पार पडलेल्या आहेत कोर्टामध्ये आणि या दोन्ही सुनावण्यांमध्ये पहिल्या सुनावणीमध्ये न्यायमूर्तींनी विचारलं होतं की ह्या जे मृतांचे नातेवाईक आहेत त्यांना साक्षीदार करून घेण्यात आलं होतं का, अशी विचारणा केली होती। त्यावर उत्तर नाही असं आल्यानंतर त्यांनी आश्चर्य देखील व्यक्त केलेलं होतं आणि आता कोणाकोणाला त्यामध्ये पुरावे साक्षीदार म्हणून तुम्ही उभं केलं होतं याचा अहवाल द्या, अशी मागणी न्यायमूर्तींनी केलेली होती। त्या संदर्भात काल देखील सुनावणी पार पडली, मात्र काल जो अहवाल सादर होणं अपेक्षित होतं तो झाला नाही। कागदपत्रांची पूर्तता जी आहे ती होऊ शकली नाही आणि त्यामुळे आज पुन्हा एकदा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। या सुनावणी दरम्यान या जे सरकारच्या बाजूने जी कागदपत्र आहे, जे पुरावे सादर केलेले आहेत कोर्टामध्ये विशेष एनआयए कोर्टात, ते सगळे कागदपत्र आणि पुरावे आणि साक्षीदार यांची माहिती जी आहे ती आज कोर्टाला द्यायची आहे आणि कोर्टाने खरं तर कालच हे मागितलेलं होतं, मात्र काल हे होऊ शकलं नाही। त्याच्यानंतर कोर्टाने सांगितलं होतं की उद्या हे झालंच पाहिजे, त्यामुळे आज या सगळ्याचा जो अहवाल आहे तो उच्च न्यायालयासमोर सादर होईल। हे झालं मालेगाव केस प्रकरणाचं। आता जर बघितलं तर ओबीसी प्रकरणाची देखील सुनावणी आहे। यामध्ये जर बघितलं तर ओबीसीचे जे मंगेश ससाणे आहेत त्यांनी मराठा आरक्षणाचा जो जीआर निघाला होता त्याला आव्हान देणारी याचिका दाखल केलेली होती आणि यामध्ये त्यांनी खरं तर ज्यावेळेला 2004 मध्ये खरं तर हा जो मराठा आरक्षणासंदर्भातला जीआर निघाला त्याच्यानंतर जवळपास 7 वेळेला जीआर निघाला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा शिंदेंच्या वेळेला एक जीआर निघाला आणि आत्ता जो निघालाय तो जवळपास 9वा जीआर आहे। पहिल्या जीआरमध्ये जर बघितलं 2004च्या तर अत्यंत क्लिष्ट अशी प्रक्रिया होती, सहजासहजी मराठा आरक्षण मिळू शकत नव्हतं। त्यानंतर जी प्रक्रिया आहे ती थोडी शिथिल करण्यात आली आणि 2 सप्टेंबरचा जो जीआर निघाला त्यामध्ये तर ही प्रक्रिया अगदी सहज सरळ सोपी झाली आणि त्यालाच आव्हान देणारी याचिका मंगेश ससाणे यांनी दाखल केली होती। यावेळी कोर्टाने त्यांना म्हटलंही होतं की प्रत्येक वेळी जीआर चेंज झाला की तुम्ही याचिका टाकता, त्यामुळे जीआर जितके चेंज होणार तितक्या तुम्ही याचिका टाकत बसणार का, असा सवाल कोर्टाने केलेला होता। मात्र त्यानंतर त्यांनी एक सुनावणी देखील घेतली। यामध्ये त्यांना अमेंडमेंट जी पहिली याचिका होती त्यामध्ये अमेंडमेंट करायला सांगितली होती, बदल करायला सांगितला होता। त्यानुसार मंगेश ससाणे यांनी बदल केलेला होता आणि ही तारीख जी आहे ती आजची मिळालेली आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची अमेंडमेंट केलेल्या सुधारित अशा या सगळ्या आता याचिकेवर आज काय सुनावणी होते, काय युक्तिवाद होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।